नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना भरपूर साऱ्या लोकांना तसेच महिलांना ऑनलाईन अर्ज करताना जे डॉक्युमेंट्स अपलोड करतो, कागदपत्रे अपलोड करतो तेव्हा समस्या येत आहे। जसे की जर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर आधार कार्डची फ्रंट बाजू आणि बॅक बाजू एकाच फोटोमध्ये कशी बनवायची, त्याचबरोबर जर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करणार असाल तर रेशन कार्डची फ्रंट बाजू आणि बॅक साइडची बाजू एकाच फोटोमध्ये कशी बनवायची, त्याचबरोबर जर तुमच्या एखाद्या फोटोची जर साइज 1 MB पेक्षा जर जास्त असेल तर त्याची साइज कशी कमी करायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्रे आहेत ते व्यवस्थितरित्या अपलोड करू शकाल। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे। ही जी वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पाहू शकता फर्स्ट इमेज आणि सेकंड इमेज। तर तुम्हाला आता फर्स्ट इमेजमध्ये काय करायचं, तुमचं जर आधार कार्ड असेल तर आधार कार्डची जी फर्स्ट इमेज आहे, पहिला फोटो आहे तो इथे अपलोड करायचा। तुमच्या गॅलरीमध्ये जो फोटो असेल तो इथे अपलोड करून घ्यायचे। तर मी अटॅच करतो। तर आता इथे पाहू शकता जो आधार कार्डचा फ्रंट फोटो आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे, ॲड केलेला आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता सेकंड इमेज, जी बॅक साइडचा जो फोटो असेल तोच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा। चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला गॅलरीमध्ये जो फोटो असेल तुमचा तो तुम्हाला इथे अटॅच करायचा। तर आपण सिलेक्ट करूयात। आता इथे पाहू शकता आपण फ्रंट फोटो आणि बॅक फोटो म्हणजे फर्स्ट इमेज आणि सेकंड इमेज आपण अपलोड केलेला आहे, इथे अटॅच केलेलं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। आता खाली आल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे पाहू शकता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टली। तर तुम्हाला इथे व्हर्टिकली वरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे खाली यायचं। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता मर्ज, याच्यावरती क्लिक करायचं आहे। मर्जवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता जो आपला 2 इमेज आहेत, 2 फोटो आहेत ते एकत्र अटॅच होणार आहेत। आता इथे पाहू शकता झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला PNG पाहिजे, JPG पाहिजे की WEBP पाहिजे, तर इथे आपल्याला JPG वरती क्लिक करायचं। JPG वरती क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिक तुमच्या जो मोबाईलमध्ये आहे तो डाउनलोड होईल जाईल। डाउनलोड इथे पाहू शकता वरती फाईल डाउनलोड आहे, इथं डाउनलोड झालेलं आहे। याच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा आता तुम्हाला जर तुमचा रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डची जी फ्रंट बाजू असेल ती तुम्हाला फर्स्ट इमेजमध्ये सिलेक्ट करायची आहे आणि बॅक साइडची बाजू असेल ती सेकंड इमेजमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून मर्ज करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा जो फोटो आहे तो तुम्ही जो आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल एकाच फोटोमध्ये बनवू शकता। आता जर तुमच्या एखाद्या फोटोची जर साइज जास्त असेल तर त्याची साइज कमी कशी करायची हे देखील आपण पाहणार आहोत। आता आपल्याला फोटोची साइज जर कमी करायची असेल तर या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काही करायचे नाही, सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचे। सिलेक्ट इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या फोटोची साइज कमी करायची तो फोटो इथं सिलेक्ट करायचा आहे। जसं की आता इथे पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल। आता आपण हा एक फोटो सिलेक्ट करूया आणि इथे पाहूया हा एक फोटो सिलेक्ट करूया, हा एक याची आणि ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर इथे पाहू शकता, आता इथे पाहू शकता तुमचे जे फोटो आहे, इथे पाहू शकता पहिला फोटो आहे त्याची साइज 698 KB आहे। जर तुम्हाला इथे एवढीच पाहिजे असेल तर तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या फोटोची साइज जर एवढीच पाहिजे असेल, कमी जास्त करायची असेल तर तुम्ही इथे पाहू शकता या लाईनला कमी जास्त करायचं। इथे जास्त जर तुम्हाला साइज कमी करायची असेल तर इथे 93, 96, 100% तुम्ही इथं करू शकता। त्यानंतर इथे कॉम्प्रेसवरती क्लिक करायचं, तुमची जी साइज असेल ती कमी होऊन जाईल। इथे पाहू शकता, इथे 3.44 MBचा इमेज होती, फोटो होता, तो 57.49 KB मध्ये झालेला आहे। त्याच प्रकारे खाली पाहू शकता इथे हा जो फोटो आहे तो 1.06 MBचा होता, तो परत 57 MBचा झालेला आहे, 57 KBचा झालेला आहे, सॉरी KBचा झालेला आहे। तर अशा प्रकारे आणि इतर तुम्ही डाउनलोड केलं की तुमची जी साइज आहे ती कमीमध्ये होऊन जाईल। म्हणजे तुमचा जर एखादा 1 MB पेक्षा जास्त फोटो असेल तर तुम्ही तो KB मध्ये कमी करू शकता आणि तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अटॅच करू शकता व्यवस्थितरित्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना डॉक्युमेंट्स तुमची कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।